Hello, good afternoon. Myself is Dr. Kunal Wag. I am doing consulting practice at Vodus Critical Hospital, Vodus. Today we will see the symptoms of pedal edema and what are the symptoms of CKD. पायांना येणारी सूज आणि तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार किंवा सीकेडी या विषयावरील आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण पायांना येणारी सूज म्हणजे काय, त्याची कारणे, त्याचा सीकेडीशी काय संबंध असतो आणि त्याचे व्यवस्थापन करण्याचे उत्तम मार्ग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पिडल इडिमा म्हणजे काय हे पाहूयात. पिडल इडिमा ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागांमध्ये आणि तळव्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा होतो. त्यामुळे तिथे सूज येते. ही सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते, जसे हृदयाच्या समस्या, यकृताच्या समस्या, थायरॉइड, किडनी आणि रक्ताच्या गुठळ्या होणे. आपल्या शरीरातील द्रवाचे मुख्य दोन विभाग होतात. आपल्या पेशींच्या आतमध्ये आणि त्यांच्या बाहेर. बाहेरील भागामध्ये पेशींच्या सभोवतालच्या भागाचा आणि आपल्या रक्तवाहिनीच्या आतील भागाचा समावेश होतो. जेव्हा ह्या भागांमध्ये द्रवाच्या वितरणाची समस्या निर्माण होते तेव्हा सूज येते. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात दाब निर्माण झाला तर अशी समस्या होऊ शकते. रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यास मदत करणारे अल्ब्युमिन नावाचे प्रथिन पुरेशा प्रमाणात नसल्यासही अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर लिम्फॅटिक यंत्रणा साधारणपणे रक्तात पुन्हा अधिक प्रमाणात द्रव आणि प्रथिने यांचे वहन करण्यास मदत करते. परंतु जर ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसेल तर द्रव साचते आणि त्यामुळेही सूज येते. शरीरातील द्रव पदार्थाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्वाचे काम मूत्रपिंडे करतात. मूत्रपिंडे कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही तेव्हा सीकेडी, अॅक्यूट किडनी इंजरी आणि नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये ज्याप्रमाणे दिसून येते त्याप्रमाणे द्रव पदार्थ जमा होतो आणि त्यामुळे सूज येते. इडिमा ही सीकेडीचं प्रमुख लक्षण आहे. आता आपण क्लिनिशियन्स इडिमाचे निदान कसे करतात ते पाहूयात. सर्वप्रथम तपशीलवार इतिहास घेतल्यास त्यामुळे जोखमीचे घटक निश्चित करण्यास आणि हृदय विकार, मूत्रपिंडाचा आजार आणि थायरॉइडची समस्या यासारखी मूलभूत स्थिती निश्चित करण्यास मदत होते. इडिमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचाच असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा इडिमा या प्रकारात संपूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागावर परिणाम होतो आणि बहुतेक वेळा त्यांचा हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड यासारख्या स्थितीशी संबंध असतो. लोकलाइज इडिमा मध्ये या प्रकारामध्ये शरीराच्या फक्त एखाद्या भागावरच सूज येते. बहुतेक वेळा दाह, लिम्फ द्रवाचा प्रवाह बंद किंवा शरीरामध्ये रक्त प्रवाहाच्या समस्या यामुळे असे होते. शरीर यंत्रणेची कारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्याच्या योजनेसाठी त्यांची मदत होते. जेव्हा इडिमाचे व्यवस्थापन करण्याची वेळ येते तेव्हा त्याचे कारण स्थानिक आहे की यंत्रणेचे आहे यावर निश्चित दृष्टिकोन अवलंबून असतो. स्थानिक कारणांसाठी मूलभूत समस्येकडे लक्ष देण्याबरोबरच औषधांव्यतिरिक्त इतर उपचार आवश्यक असतात. शरीर यंत्रणेसंबंधी कारणांच्या बाबतीत सर्वसाधारण उपाययोजना आणि निश्चित उपचार यांची एकत्रित गरज असते. लोकलाइज इडिमासाठी त्राय असलेला पाय नियमित एखाद्या उंच भागात ठेवल्यास त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. कॉम्प्रेशन ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्रेशन स्टॉकिंग घातल्यास त्यामुळे रक्तप्रवाहात सुधारणा होण्यास आणि इडिमा कमी होण्यास मदत होते. फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपिस्ट कडनं मसाज करून घेतल्यासही मदत होते. त्यानंतर बर्फ लावणे तीव्र स्वरूपाच्या किंवा कंजेस्टेड इडिमासाठी आणि सेल्युलायटिसच्या केसेसमध्ये उपयुक्त होते. जर सीकेडी प्रमाणे शरीर यंत्रणेची कारणे असल्यास उपचारांमध्ये द्रवसंचय कमी करण्यावर आणि मूलभूत स्थितीवर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये सॉल्ट रिस्ट्रिक्शन केलं की त्याची मदत होते. डायरेटिक्स जे मेडिसिन्स असतात त्यामुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते आणि द्रवाच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्याचे जे टाइप्स असतात लूप डायरेटिक्स जसे फ्युरोसमाइड आणि टॉर्सेमाइड बहुतेक वेळा त्याची परिणामकारकता आणि दीर्घकाळ कृती यासाठी त्याला प्राधान्य दिले जाते. थायझाइड डायरेटिक्स जसे मेटोलोझान डायरेटिकच्या अधिक परिणामासाठी उपयोग केला जातो. पोटॅशियम स्पेरिंग डायरेटिक्स सुद्धा असतात. हायपोकॅलेमिया होण्याचा संभव असल्यामुळे यांचा वापर केला जातो. इडिमाची तीव्रता, रुग्णाची हिमोडायनामिक स्थिती आणि मूत्रपिंडांचे कार्य यासारख्या घटकांनुसार डायरेटिक्सची निवड आणि डोस निश्चित केला जातो.
हायपोकॅलिमिया, ब्लड प्रेशर हाय झालेला आणि इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स सारख्या समस्या टाळण्यासाठी डायरेटिक्सचा काळजीपूर्वक उपयोग करणे महत्वाचे आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, ब्लड प्रेशर, वेट यावर नियमित देखरेख ठेवणे आणि नियमित कालांतराने चाचणी करणे आवश्यक असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारामध्ये बहुतेक वेळा इडिमाचे व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. मीठ आणि लिक्विड्स जे असतात त्यावर नियंत्रण ठेवण्याचं आवश्यक असतं. डायरेटिक्सचा उच्च डोस जसं फ्युरासमाइड हे बहुतेक वेळा प्रभावी असतात, परंतु आवश्यक असल्यास थायझाइड डायरेटिक्सचा देखील समावेश करता येऊ शकतो. इडिमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. स्थानिक स्वरूपाच्या कारणांसाठी औषधोपचारांव्यतिरिक्त पद्धती महत्वाच्या असतात. यंत्रणेशी संबंधित कारणांसाठी आहाराचे समायोजन, डायरेटिक्स किंवा बारीक देखरेख यांची आवश्यकता असते. रुग्णाला हे सगळं ज्ञान देणं महत्वाचे असते. स्थिती समजून घेणे, उपचार पद्धतीचा योग्य पाठपुरवठा करणे, जीवनशैलीत बदल करणे. दरवर्षी 25 सप्टेंबरला राष्ट्रीय इडिमा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर आज आपण एकंदरीत इडिमा शरीरामध्ये कसा होतो त्याचं सगळं व्यवस्थित पद्धतीने सगळं बघितलेलं आहे. धन्यवाद.